महाराष्ट्र आवाज न्यूज। निवडणुकीत घराघरात विजयानंतर जनतेपासून दुरावा, शिरपूर शहादा मतदारांचा खासदारांना थेट सवाल। नंदूर लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या खासदारांनी निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिरपूर आणि शहादा तालुक्यात घराघरात जाऊन मतदारांशी संवाद साधला होता। विकासाची आश्वासने देत नागरिकांच्या विविध समस्या सोडवण्याचे आश्वासनही त्यांनी दिले होते। मात्र निवडणूक संपल्यानंतर त्यांच्या जनसंपर्कात लक्षणीय घट झाल्याची भावना अनेक नागरिक व्यक्त करत आहेत। शिरपूर आणि शहादा तालुक्यात रस्त्याची दुरावस्था, पाणी टंचाई, शेतकऱ्यांचे प्रश्न, वाढती बेरोजगारी, आदिवासी भागातील मूलभूत सुविधांचा अभाव तसेच विविध प्रलंबित विकास कामांबाबत नागरिक सातत्याने आवाज उठवत आहेत। या प्रश्नावर खासदारांनी अधिक सक्रियपणे लक्ष द्यावे अशी अपेक्षा मतदारांकडून व्यक्त केली जात आहे। स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता कितपत झाली, कोणती विकास कामे पूर्ण झाली आणि कोणती अद्याप प्रलंबित आहेत याबाबत जनतेसमोर स्पष्ट माहिती मांडली जावी। यासाठी शिरपूर आणि शहादा येथे नियमित जनसंवाद आणि लोकसंपर्क बैठका आयोजित करण्याची मागणी होत आहे। अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांचे मत आहे की लोकप्रतिनिधींनी केवळ निवडणुकीच्या काळातच नव्हे तर संपूर्ण कार्यकाळात मतदारांशी सातत्याने संपर्क ठेवणे आवश्यक आहे। नागरिकांच्या अडचणी जाणून घेऊन त्यावर प्रशासनाकडे प्रभावी पाठपुरावा करणे ही लोकप्रतिनिधींची महत्त्वाची जबाबदारी असल्याचेही ते सांगतात। लोकशाही व्यवस्थेत जनतेचा विश्वास टिकवून ठेवण्यासाठी पारदर्शक संवाद, नियमित भेटीगाठी आणि विकास कामांचा वेळोवेळी सार्वजनिक आढावा घेणे आवश्यक मानले जाते। त्यामुळे आगामी काळात खासदारांनी शिरपूर शहादा मतदारसंघात अधिक सक्रिय उपस्थिती दाखवत नागरिकांशी थेट संवाद साधावा आणि प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी ठोस पावले उचलावीत अशी अपेक्षा मतदारांकडून व्यक्त होत आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.